दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊया. देण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे, या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील. आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी, याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येतो. इंद्रायणी स्वच्छ नाही, काय सांगाल? इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं. ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो. उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही. त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते. ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे. पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू. देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं, म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं, मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये. केंद्राचे आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं बोललं नाही. जातं. निधी कुठे अडकलेला वगैरे नाही आहे. त्याच्या काही प्रोसेसेस असतात, त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल. व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जाते असं काय कुठे प्रश्न कुठले विचारायचे, काहीतरी तुम्ही थोडं पाळलं पाहिजे. दरम्यान आपण पाहिलं, आळंदीतून देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि माऊलींचे विचार घेण्यासाठी इथे आलो असं त्यांनी म्हटलं.